जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये भ्याड हल्ला करणाऱ्या संविधान विरोधी राकेश किशोर या वकिलाचा प्रयत्न हा अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लॉर्ड बुद्ध टीव्ही महिला संघ अमरावती, आंबेडकरी महिला संघटन अमरावती, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, अर्जुननगर रमाई महिला मंडळ, भीम टेकडी परिसर अमरावती, सद्दम्मा भजनी महिला मंडळ, मार्डी रोड अमरावती, महाबोधी महिला मंडळ, सबनीस प्लॉट अमरावती यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले। सावित्रीबाई फुले महिला मंडळ अर्जुननगर आणि भीम टेकडी ग्रुप, रमाई ग्रुप, सावित्री ग्रुप, बोधिसत्व ग्रुप हे सर्व ग्रुपनी आम्ही इथे आलेलो आहोत। यासाठी आलेलो आहोत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषणजी गवई सर यांच्यावर बूट फेकून निषेध हल्ला करण्यात आला। त्यासाठी आम्ही निषेध म्हणून इथे सर्व महिला इथे आलेलो आहोत। महिलांचा आक्रोश आहे। इथे एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा त्यांच्यावर एक नीच माणूस, एक सडलेल्या बुद्धीचा विकृत माणूस हा जो असं कृत्य करू शकते तर मोठे म्हणजे आमच्यासारख्यांचं लहान माणसाचं काहीच केव्हा नाही। कारण हा देश, हा भारत देश समता, स्वातंत्र्य, बंधुत्व याच्यावर चालत असलेला पाहिजे। हा अपमान नुसता भूषणजी गवई सरांचा नसून हा भारतीय संविधानाचा आहे, हा संविधानाच्या विचाराचा आहे। राकेश किशोर यांना सक्त सजा झाली पाहिजे असं आम्हाला वाटते आहे। कारण की असं म्हणजे एकदम सर्वोच्च न्यायालयात यांच्यावर बूटफेक हल्ला केलेला आहे, हा निर्लज्जपणाचा आहे। म्हणजे असं कृत्य, नीच कृत्य कोणीही करू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे। यापुढे असा धोका आहे की त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, त्यांच्यावर जो हे कृत्य केलेलं आहे, असंच कोणावरही पण पुढे होण्याची शक्यता आहे। यासाठी आम्ही एवढ्या मॉमनी इथे महिला संघटनेनी आम्ही इथे जुळलेलो आहोत। समता बौद्ध महिला मंडळ अहमद छत्रसाल नगर। तर आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आंबेडकरी महिला संघटन इथे आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो की घटना अशी आहे की आमचे जे गवई साहेब आहेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याबद्दल आम्ही त्या सर्व महिला इथे आलेला आहोत। हा जो हल्ला केलेला आहे या मनुमध्ये जो आमचे जो आहे तो हल्ला विचाराचा जो माणूस आहे या गोष्टींवर आरोप केलेला आहे। तर त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व महिला इथे आलेला आहोत। आज झाली पाहिजे असं आमच्या या महिलांतर्फे आम्ही अशी आयुक्त साहेबांना विनंती करीत आहे आणि सर्वांना निषेध करत आहे। या बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्षा आणि आज आम्ही जे इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो, आंबेडकरी महिला याच्यात सगळ्या सहभागी आहेत। या निवेदनाचा उद्देशच आमचा एक आहे की ज्या सर्वोच्च पदावर जो आज हा हल्ला झाला आहे आणि अतिशय निंदनीय हल्ला झालेला आहे, हे रस्त्यावरले लोकांचं काम आहे बूट फेकणं। मला तर विचार पडला की एक वकील, स्वतःनं वकील म्हणणारे लोक जर हे बूट फेकायला लागले तर याच्यावरून यांच्या मानसिकतेची कीव यायला लागली आणि लोकशाही ही धोक्यात आलेली आहे। संविधानाला आणि यांची जी ही मानसिकता आहे हे देशासाठी अत्यंत घातक आहे। या घातकमध्ये सर्व देशाचा नाश होणार आहे आणि या महिलांनी हा निर्धार केलेला आहे की हे असे जिथं कंठक कार्य करतील तिथं आम्ही निषेध करणार आहोत आणि या निंदनीय गोष्टीचा लागलेली गोष्ट आहे या देशामध्ये सर। त्यामुळे असे कृत्य देशाचा हा फार मोठा मनाचा मोठेपणा आहे की त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक त्यांनी दाखवलं की आंबेडकरी संस्कृती काय आहे हे हा विचार जपण्यासाठी आम्ही सगळ्या काजी स्ट्रॉंगली कंडम द अटॅक ऑन आवर ज्युडिशरी अँड मिस्टर गवई। He is a man of great wisdom and law. We are with the people of democratic India. We follow constitution of our India and judiciary. In a judiciary, you are throwing the shoe on a person, and that is also our Lord Chief Justice of India. We strongly condemn together
we live in a democratic India and we are with democracy for the people, by the people and to the people. Thank you. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी मुंबई नांदेड, वाघाळा शहर मनपा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, महात्मा गांधी मिशन नांदेड, मधुकरराव घाटे प्रतिष्ठान मुखेड, सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड, पुंडलिक शिक्षण संस्था मुंबई, जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या क्रांतीवीर लहुजी साळवे नगरी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे एक दिवसीय पहिले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनात विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष मारुती वाडेकर यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला निमंत्रक गणेश अण्णा तादलापूरकर, निमंत्रक गंगाधर कावड, कार्यवाह प्राध्यापक यशपाल गवाले उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी मुंबईच्या वतीने नांदेड येथे पहिले डॉक्टर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 12 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह, ज्याला क्रांतिगुरु लहुजी साळवे नगरी असं नाव दिलेलं आहे, त्या ठिकाणी संपन्न होत आहे। या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश, ज्या महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी जे बार्टीच्या धर्तीवर आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली, त्या संस्थेचा योजना, त्या संस्थेची माहिती या लाभार्थी मातंग व त्यांच्या पारा पोटजातीच्या समाज घटकापर्यंत, त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं महाराष्ट्रामध्ये 6 साहित्य संमेलनाचं नियोजन केलं। त्यापैकी एक आपल्या नांदेड येथे होत आहे आणि 12 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ग्रंथदिंडी सुरुवात होईल आणि ती डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहापर्यंत येईल। त्यानंतर 10 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ आहे। त्याच्यानंतर आरटीची निर्मिती आणि त्याची उपयुक्तता यावर परिसंवाद आणि त्यावर आरटीचे अधिकारी हे पीपीटी द्वारे त्याची माहिती देणार आहेत। त्यानंतर दुसरा विषय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील साहित्य विश्व या विषयावर दुसरा सत्र होणार आहे। त्याच्यानंतर तिसरा सत्र अण्णाभाऊ साठेचे कादंबरी विश्व, त्यामध्ये हे सत्र सर्व महिलांसाठी आम्ही राखून ठेवले आहे। महिला विचारवंत अध्यक्ष आहेत, महिला प्रवक्त्या म्हणून त्यामध्ये त्या सत्रामध्ये ते व्यक्त होतील। त्यानंतर निमंत्रकाचे कवी संमेलन आहे, त्याच्यानंतर समारोप समारंभ आहे। समारोप समारंभाच्या नंतर ह्याची आपली गाथा लोकशाहीराची हा कार्यक्रम मान्य धनंजय खुडे आणि संच पुणे यांनी सादर करणार आहेत आणि अशा पद्धतीने सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम आहे। गोकुळ दूध उत्पादक संघाने डिबेंचरची रक्कम 45% ऐवजी 15% घ्यावी या मागणीसाठी रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयासमोर 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। दूध उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजे, दूध उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजे, दिवाळी गोड झालीच पाहिजे, दिवाळी गोड झालीच पाहिजे। गोकुळ दूध संघानं डिबेंचरच्या नावाखाली दूध उत्पादकांच्या खात्यावरून दूध फरक बिलातून साधारणपणे 45% रक्कम कपात केलेली आहे। हे बरोबर नाही। दूध उत्पादकांची कोणतीही मान्यता किंवा दूध संस्थांची कोणतीही मान्यता न घेता 45% रक्कम कपात केलेली आहे। हे कायद्याला धरून नाही। एकीकडे मुख्यमंत्री 15% रक्कम शेतकऱ्यांच्या ऊसातून कपात करतात, तर दुसरीकडे गोकुळ दूध संघ दूध बिल फरकातून 45% रक्कम कपात करत आहे। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीला लोकांना शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, पण पैसे लोकांना द्यायचं सोडून लोकांच्याकडूनच पैसे काढून घेतलं जात आहेत। हे योग्य नाही। एकीकडे म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 1400 लिटर दूध धरलं तर 1400 लिटर दुधाला साधारणपणे 1,35,000 रुपये खर्च येतो। त्याची सरासरी बघितली तर म्हशीच्या दुधाला 95 रुपये हा उत्पादन खर्च आहे
आणि गाईच्या दुधाला जर 2100 लिटर धरलं तर गाईच्या दुधाला 1,35,000 हा उत्पादन खर्च आहे आणि त्याचं भागले जर केलं तर गाईच्या दुधाला 65 रुपये प्रति लिटर हा उत्पादन खर्च आहे. म्हशीला 95 रुपये आणि गाईला 65 रुपये हा उत्पादन खर्च असताना आम्हाला मात्र गाईला 27 रुपये आणि म्हशीला 50 रुपये मिळत आहेत. आणि इथं आमचा तोटा होत असताना जरा आम्हाला दूध फरक जास्त मिळाला असता तर काय फरक पडला असता का. आणि ह्या गोकुळ संघानं हे आमचे डिव्हिजनचे पैसे काढून घेतल्यामुळं आम्हाला आता दिवाळीला प्रति लिटर 2 रुपये कमी मिळणार आहेत. आणि त्यामुळं माझं मुश्रीफ साहेबांच्याकडे तक्रार आहे, मुश्रीफ साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि मुश्रीफ साहेबांनी लवकरात लवकर डिव्हिजनची कपात केलेली रक्कम ही संस्थेच्या खात्यावर, दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करावी. अन्यथा दिवाळीला आम्ही गोकुळच्या दारात दुधाचं अभंगी स्नान केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ कोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आम्ही कोल्हापूरकरच्या वतीने निषेध करून सनातनी ॲडव्होकेट राकेश किशोर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. हल्लेखोराला शिक्षा झालीच पाहिजे, न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही. किशोर वकील कोण रे, त्याला पायतान मारा 2 रे अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, मिरज येथे विविध पक्षांच्या वतीने आंदोलनही करण्यात आले. छत्रपती राजाजी शाहूजी महाराजांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. या दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. या मनवादी दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर. सगळे दिसतात. या मनवादी दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. या दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. या मनवादी दिवाळीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. राज्याचे छत्रपती सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेबांवर सुनावणीच्या दरम्यान दूध फेकण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीच्या लोकांनी केला. ही प्रतिगामी प्रवृत्ती जर परत डोकं वर काढत असेल तर ह्याच्यावर कुठंतरी विचार करण्याची गरज आहे. आज आम्ही ज्यांना हल्ला केला त्या तिवारीच्या पोस्टरचं दहन केले. आमची केंद्र सरकारला, प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीचं कृत्य करून जर तो समाधान व्यक्त करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. देशद्रोहाचा खटला ह्याच्या विरोधात चालवण्याची गरज आहे. आणि केवळ हा गवई साहेबांवर हल्ला नाही तर हा लोकशाहीवर हल्ला आहे, हा इथल्या संविधानावर हल्ला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं वेळेस याची दखल घ्यावी. अन्यथा आज आम्ही पोस्टर झाले, उद्या दिवाळीला असं तिथं फोडल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार. कोर्टामध्ये जो काही प्रकार घडला, राकेश तिवारी नावाच्या वकिलानं जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि अशा जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला ठेचण्याची कुठेतरी आवश्यकता आहे. हा फक्त न्यायपालिकेचा अपमान नाही तर सरन्यायाधीश साहेबांचा फक्त अपमान नाही तर आम्ही असं म्हणतो इथल्या संविधानाचा हा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे. आणि संविधानाचा, लोकशाहीचा जी लोक अपमान करतील त्यांना ठेचण्याची कुठेतरी आवश्यकता आहे. पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकर यांचा जो विचारधारा आहे यांची विचारधारा पसरवण्याची कुठेतरी आवश्यकता आहे. आणि जो तिवारीनं जे कृत्य केलेलं आहे ते देशद्रोहाचं कृत्य आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्याच्यावर झाली पाहिजे. आमची अशी मागणी आहे. या आज आपण कोल्हापूरमध्ये दसरा चौकामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, पक्ष, विद्यार्थी यांना एकत्र करून त्यांच्या पोस्टरचं, दिवाळीच्या पोस्टरचं आपण दहन केलेलं आहे. आणि हे दहन करून निषेध आम्ही केलेला आहे. आमची यातून मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्वांनी संविधानाचा, न्यायपालिकेचा सन्मान राखला पाहिजे. देशामध्ये लोकशाही जिवंत असली पाहिजे आणि लोकशाहीला जी काय बाधक
प्रयत्न जी लोक करतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही कोल्हापूरकर शांत बसणार नाही। कोल्हापूरकर ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्यावेळी पायतान काढून तयार असतात। आम्ही कोल्हापूरकर असं जर प्रकार करतील पायतान काढल्याशिवाय राहणार नाही। महात्मा ज्योतिबा फुलांचा राजश्री शाहू महाराजांचा, माता सावित्रीबाई फुलांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा, अरे हल्ला करणाऱ्या मनुवाद्याचं करायचं काय? या देशामध्ये 1950 साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली। या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली। काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली। त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादीनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटतिकी झाली आणि त्याच्यामुळे ती जलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्यावर फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झाली आहे। खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि 5000 वर्षापूर्वीची वर्णवर्चस्ववाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खरं तर भारतीय राज्यघटनेचा विजय आहे। आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काल जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आम्ही सर्वच्या सर्व पदाधिकारी, इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत, इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, मातंग समाजाचे आहेत, ख्रिश्चन आहेत, या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेलं आहे। या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मीय संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या ज्या राकेश किशोर नावाच्या नालायक मनुष्यानं हे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी। एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले मी या कृत्याचा कुठेही मला निषेध करू शकत नाही, मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणतो। अरे तू कुठली औलाद आहेस? रघुराज किशोर तुझा बाप, तू 71 वर्षाचा, तू वकील आहेस। एखाद्या अडाणी माणसाने एक कृत्य केलं असतं तर आम्ही समजून घेतलो असतो। तू सुप्रीम कोर्टात 2011 पासून वकिली करतोय, 14 वर्ष प्रॅक्टिस करतोय, 14 वर्षात कित्येक चीफ जस्टिस झाले, त्यांच्यावर कधी तू बूट टाकायचं धाडस केलं नाही। पण एक बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा, अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून तू हे धाडस केलं। या असल्या पांडगुळांचा हे वागणूक कधी देश सहन करणार नाही। काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगितले हे जे कृत्य केलंय देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं इथं सगळे लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी 100% खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे। कालची जी घटना घडली, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950 साली देशामध्ये राज्यघटनेची सुरुवात झाली आणि देशाच्या सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय म्हणून जे स्थान आहे महत्वाचं, अशा ठिकाणी देशाचे सर्वोच्च न्यायाधिकारी भूषण गवई साहेब हे आज विराजमान झालेले आहेत। परंतु कालची घटना ही देशाला स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना अशी आहे की न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरती हल्ला होणं हे एकदम भयाड अशी घटना झालेली आहे। ज्या प्रथम मी या पाठीमागचं विश्लेषण करू इच्छितो की अशी असं घटना घडण्याचं कारण काय? गेले जे स्वातंत्र्याला पहिली घटना घडत असताना या ठिकाणी अशा प्रवृत्तींना मनोवादी विचारसरणीचं सरकार या देशामध्ये आहे म्हणून अशा घटना घडतात। म्हणून प्रथमतः मी या मनोवादी केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य समता बौद्धिकताची घटना चालते आणि घटनेवर देश चालतो आणि घटनेच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या भूषण गवई साहेबांच्या वरती हल्ला बोल झाला खरं म्हणजे निषेधार्थ घटना आहे। अशा लोकांच्या विचारसरणी
जागेवर ठेचली पाहिजे। आणि म्हणून आम्ही सर्व आंबेडकर विचारधारी शाहू फुले आंबेडकर विचारधारी सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र झालो हा निषेधाचा इशारा आहे। खरं म्हणजे देशाला लाजवावी अशी गोष्ट घडली असं धाडस होण्यामागे ही मनोवादी विचारसरणी मनोवादी विचारसरणीचा जाहीर निषेध करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं त्यांचा निषेध करतो। आणि त्या वकिलाची काल सनद रद्द केलेली असली तर पुन्हा अशा प्रवृत्तीने नाक वर करू नये, नाहीतर आंबेडकर विचारसरणी त्याला ठेचून मालिकेवर राहणार आहे। पुन्हा एकदा जाहीर निषेध करू। आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर वावा तालुक्यातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारे सर्वच लोक या इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर जमलेले आहेत। याचा मुख्य उद्देश असा आहे की काल या देशाचे सर्वोच्च पदावर विराजमान असणारे दलित समाजातील भूषण गवई या सर्वोच्च न्यायाधीशावरती जो भ्याड आणि जो मनोवादी विचाराचा बूटफेक हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज इथे सर्व लोक जमलेले आहेत। मला खरं तर असं सांगायचं आहे की या मोदी सरकारनं या मनोवादी पिलावर जे पाळलेले आहेत त्यांना दलितांना कुठल्याही प्रकारचे सर्वोच्च पद मिळू नये, दलितांना मान सन्मान मिळू नये अशी योजना आखण्यासाठी असली कुत्री भुकायला ठेवलेले आहेत आणि या मनोवादी विचाराला हे पाठबळ देतात। तर या मोदी सरकारचा केंद्र सरकारचा आम्ही सर्वच पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। आज या देशामध्ये असे अनेक हल्ले झाले, या देशामध्ये आजपर्यंत बरेच सर्वोच्च पदावरती विराजमान असणारे न्यायाधीश झाले, त्यांच्यावर असा आजपर्यंत भ्याड हल्ला झाला नाही। पण आज या आमच्या भूषण गवई सरांच्या वरतीच का झाला तर ते एक दलित आहेत आणि दलित यांना पचनी पडत नाहीत। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक माथेफिरू वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला। ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय न्यायव्यवस्था, संविधान, सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरच थेट प्रहार आहे। या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने गांधी भवन बुलढाणा येथे धरणे आंदोलन करण्यात आले। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलाय तो म्हणजे राकेश किशोर तिवारी। या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे। या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लडाख मध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांना अवघा देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली, त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये, त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे। हा हल्ला भारताच्या राज्यघटनेवर हल्ला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना केली तेव्हा धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वाला त्यामध्ये समावेश केलं आणि त्या तत्वावर आधारित आमची राज्यघटना बनलेली आहे। हा हल्ला या राज्यघटनेवरचा हल्ला आहे, हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे, हा धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये याचा आम्ही निषेध करत आहोत। खरं तर मागे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली त्यावेळेस ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावर मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांच्यावर अनेक वेगवेगळे अजामीन पात्र गुन्हे दाखल करण्यात आले, कॉन्स्पिरन्सी असं पद्धतीचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली। आणि इथे मात्र या राकेश तिवारीवर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाहीत। खरं तर सोनम वांगचुक हा जो आहे हा स्वतःचे अधिकार मागतोय तर त्याच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात येते, पण जो खऱ्या अर्थाने देशद्रोह करतोय तो मात्र मोकळ्या मनाने मोकळ्या म्हणजे हवेत फिरतोय। ही या देशाच्या लोकशाहीची खऱ्या अर्थाने हत्या आहे। आम्ही याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो आणि हे जे सरकार आहे सध्याचं
केंद्रातलं या सरकारला लोकशाहीची खऱ्या पद्धतीने हे हत्या करत आहेत आणि त्यामुळं तातडीने या सरकारने देशद्रोहासारखे गुन्हे या तिवारीवर दाखल केले पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे, नॉन बेलेबल याच्यामध्ये त्याची म्हणजे सुटका झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे ही मागणी घेऊन आज महाविकास आघाडी बुलढाणा जिल्ह्यात सगळे नेते आम्ही इथं बसलो. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपतींकडे निवेदन त्यांच्या मार्फत पाठवतो. 15 वर्षामध्ये ज्या मोदी सरकारने RSSने आणि जो काही धिंगाणाच लोकशाहीच्या नावानं काढून जे काही सत्ता स्थापन करून जे काही खतानी काम केलं आहे त्याची विश्वली आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ती एवढी मोठी झालेली आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत त्याच्यावरती बूट फेकण्याचं काम एक तो राकेश तिवारी नावाचा माथे फिरू वकील, तो स्वतःला LLB LLM बसतो, असे वकील जर करत असतील तर भारताचं आजची जी काही परिस्थिती आहे किती कठीण आहे हे याच्यावर लक्षात येतं. आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहेच, एवढ्या पुरतं नाही आता हा लोकशाहीचा हल्ला झालेलाच आहे, लोकशाही धोक्यामध्ये आलेलीच आहे. आणि अशा वेळी आता सगळ्या समस्त ज्या लोकशाहीवादी जे काही पक्ष असतील, जनता असेल, त्यांनी आता याच्या समर्थनार्थ खुलेआमपणानं मैदानात येण्याची गरज आहे. कारण गेल्या 75 वर्षामध्ये भारताच्या लोकशाहीनं समतेचं जे काही अधिष्ठान निर्माण केलेलं, जो तळागाळातला पिचलेला दबलेला वंचित शोषित जो माणूस आहे तो या लोकशाहीच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातूनच आज कुठंतरी समतेच्या दृष्टीनं पुढे येऊ पाहतोय. अशा वेळी यांचे ही जी मनुवादी मंडळी आहे, सनातनी वृत्तीची जी काही नीच वृत्तीची माणसं आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापुरात रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी फुलेवाडी येथील वसंत मल्टीपर्पज हॉलमध्ये 5वी वर्षावास धम्म परिषद संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक विजय कुशान यांनी पत्रकार परिषदेत दिली। सकाळी याचे उद्घाटन माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते होईल। त्यानंतर ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक DPS कांबळे उपस्थितांना संबोधित करतील। त्यानंतर आंबेडकरी चळवळीसाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होईल। तसेच बौद्ध धम्म आणि समता या विषयावर अमित मेधावी मार्गदर्शन करणार आहेत। 5वी वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे। या वर्षावास धम्म परिषदेला कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरातील नव्या अखंड महाराष्ट्रातील लोक उपस्थित राहतात। ही वर्षावास धम्म परिषद डॉक्टर PS कांबळे सर, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे एक महान अर्थतज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद संपन्न होणार आहे। शिक्षक बँकेचे माजी चेअरमन त्याचबरोबर संचालक आदरणीय बाजीराव कांबळे सर या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत। तर या परिषदेला ते उद्घाटन आदरणीय चंद्रकांत कुर्णे साहेब, माजी कृषी अधिकारी यांच्या हस्ते धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे। या परिषदेमध्ये जे मान्यवर आहेत, धम्मदेशनाकार आहेत, ते नाशिकचे धम्म अभ्यासक, त्याचबरोबर लेण्या अभ्यासक आदरणीय अतुलजी भोसेकर यांचं प्रथम सत्रामध्ये धम्मदेशना होणार आहे। द्वितीय सत्रामध्ये आदरणीय अमित मेधावी सर यांची धम्मदेशना होणार आहे। तरी आणि तृतीय सत्रामध्ये अतिशय महत्त्वाची म्हणजे भंती यश कश्यपायन यांची धम्मदेशना होणार आहे। या धम्म परिषदेमध्ये हजारो लोकांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो। वातावरणामध्ये धम्माचं महत्त्व काय आहे
ते सांगण्याचा आम्ही या धम्मपरिषदेचे प्रयत्न करणार आहोत। सध्या लोकांच्या मनामध्ये जी उद्विग्न भावना आहे किंवा बऱ्याच आपण पाहतो लहान लहान मुलंसुद्धा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आत्महत्या करतात। शेतकरी मजूर यांच्यावर जो कर्जाचा बोजा वगैरे झाला आहे त्याच्यामुळे त्यांची पण परिस्थिती बऱ्यापैकी बिकट झाली आहे। यामध्ये भगवान बुद्धाचा जो शांततेचा आणि संतुलित जो मार्ग आहे तो मार्ग आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी आमची धम्मपरिषद प्रयत्न करत असते। त्यासाठी आम्ही जे स्थापन करणार आहोत धम्मनिदान फाउंडेशन आणि इथून पुढे अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न राहील की ज्यातून सामान्य जनतेला धम्माचं महत्त्व समजू दे आणि त्यातून त्यांचं प्रबोधन व्हावं। धम्म भगवान बुद्धाचा धम्म हा वैचारिक आणि विज्ञानवादी मार्ग आहे, हा कोणताही धार्मिक उत्सव नाही आहे। तर सर्वांनी या उत्सवासाठी हजर राहून आपल्याकडे जे वक्ते येणार आहेत मान्य अतुल घोटेकर, अमित मेधावी, डॉक्टर एस कश्यपायन यांच्याकडून धम्मदेशनेविषयी आणि भगवान बुद्धाच्या धम्माविषयी जास्तीत जास्त माहिती, चांगल्या प्रकारची माहिती जेणेकरून आपल्या तळागाळातील लोकांना प्रबोधन व्हावं हाच आमच्या धम्मपरिषदेचा उद्देश आहे। धन्यवाद। ॲडव्होकेट वसंत साहेब। धम्मनिनाद फाउंडेशन कोल्हापूर आणि वर्षावास धम्मपरिषद 2025 12 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या फुलेवाडीतील वसंतहरी मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न होती आहे। 2021ला लावलेलं रोपटं आज 5 वर्षांना आपण जर बघितलं तर 2021ची आमची धम्मपरिषद आणि 2022, 23, 24 आणि आताची 25ची जर धम्मपरिषद तुम्ही जर बघाल तर एक महाराष्ट्रातला एक आदर्श धम्मपरिषद आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो। हे करण्यापासून मुख्य उद्देश असा की ज्या शाहू महाराजांनी या कोल्हापूर नगरीमध्ये समतेचा संदेश दिला तो समतेचा संदेश आणि बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे तमाम माझ्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम धम्मपरिषदेच्या माध्यमातून आणि धम्मनिनाद फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सगळे करतोय। नुसताच प्रसार आणि प्रचार न करता ज्यांनी आंबेडकर चळवळीमध्ये गेली कित्येक वर्ष जे परिवर्तनाचं काम केलंय त्यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार व्हावा असे या ठिकाणी आपण एक चांगले नियोजन केलेलं आहे। आणि सर्वांच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून असेल संपूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रसार आणि प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे। त्यामुळे 12 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, जे विचारवंत आहेत ते या ठिकाणी या धम्मपरिषदेचा आस्वाद घेण्यासाठी येणार आहेत। निश्चितच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की आपणही ही बातमी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। 5वी वर्षावास धम्मपरिषद कोल्हापूर येथे वसंतहरी मल्टीपर्पज लॉन या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आहेत ते माननीय अतुल घोटेकर आहेत आणि त्यांचा विषय जो आहे सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांतीचा वारसा असा त्यांचा विषय आहे। त्यानंतर दुसरे जे वक्ते आहेत माझे सरमित्र अमित मेधावी सर आहेत आणि त्यांचा जो विषय आहे तो बौद्ध धम्मातील समता असा त्यांचा विषय आहे। त्यासोबत डॉक्टर एस कश्यपायन हेही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा जो विषय आहे तो आपण तथागत बुद्धांकडे का जायचे असा हा विषय आहे। ही जी परिषद आहे ही ज्ञानवर्धक आहे आणि बौद्ध धर्माकडे लोकांना घेऊन जाणारी आहे। तर या परिषदेला आपण सर्वांनी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही परिषद दरवर्षीप्रमाणे यशस्वी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो आहे। तर आगामी काळामध्ये या धम्मपरिषदेकडे लोकांचा जो येण्याचा कल किंवा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतो। राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या भूमीमध्ये बौद्ध धर्माची समता रुजवणे ते या ठिकाणी आपण कोल्हापूर वासियांनी आणि महाराष्ट्रातील तमाम धर्मप्रेमींनी हे घेतलेलं एक मोठं व्रत आणि मोठं काम आहे असं या ठिकाणी मला सूचित करायचं आहे। तर या धम्मपरिषदेला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम धर्मप्रेमींनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी असे मी प्राध्यापक डॉक्टर राम वाकडेकर आपल्याला आवाहन करतो। जय भीम जय भारत।
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंप्रेरित बना आणि उच्च शिक्षित बना. सोशल मीडिया वापर अभ्यासासाठी करा. रील्स मनोरंजन करून आपला अमूल्य वेळ वाया घालू नका. आळस सोडा, कठोर मेहनत करा. विशेषतः मुलींनी शिकून घरी बसू नका, अर्थार्जन करा. स्वतःच्या पायावर उभे राहा, तेव्हाच तुम्हाला सन्मान मिळेल. आंबेडकरवादी मिशन सुविधांचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले. सर्व विद्यार्थी आहेत, तुम्हाला मोटिवेशन जर पाहिजे कोणाकडनं, सो इफ यू आर कॉलिंग मी, मग माझं मोटिवेशन तुमच्याकडनं एकच राहणार की तुम्ही विद्यावर जास्त फोकस करावी. खूप विद्यार्थी असं म्हणतात की आमच्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे बोलणारे कोणी नाही आहे, माझ्याकडे शिक्षणासाठी पुस्तक नाही आहे. हे आंबेडकरवादी मिशन म्हणून तुमच्याकडे एवढं जे साहित्य तुम्हाला उपलब्ध करून देतात. खरं म्हणलं तर मला हे काहीच माहिती नव्हतं व्हेन आय स्टार्टेड फॉर UPSC. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही एक स्टेप वरच तुम्ही सुरू केलेलं असं म्हणू शकतो. सरांनी आता सांगितलं की मी एक अटेम्प्टमध्ये क्लिअर केला, त्याच्यामध्ये सर्व करेक्ट आहे. एकच थोडं चूक होतं की 4 महिने नाही, मला 1 वर्ष लागला. UPSC 4 महिना कधीच होत नाही, 1 वर्ष तरी लागतील. सो 1 वर्षावर तुम्ही UPSC आरामात करू शकता. दिस इज क्लिअर. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं बॉस, फर्स्ट ऑफ ऑल सोशल मीडिया तुमच्याकडे आहे, सर्वांकडे मोबाईल असेल, सर्वांकडे YouTube सुद्धा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रत्येक दिवस न्यूजपेपर जे तुम्ही वापरता असेल, न्यूजपेपर वाचतील, न्यूजपेपरची अनालिसिस जे आहे ते करा. YouTubeमध्ये खूप व्हिडिओज आहे, हिंदूंचे व्हिडिओज आहे आणि इनसाइट इंडियाचे व्हिडिओज आहे, ते न्यूजपेपर अनालिसिस करतात, ते एक पाहावे. दुसरा, आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियासाठी थोडे लोकसभा चॅनलचे व्हिडिओज आहेत. ते कॉन्स्टिट्यूशन आपलं काय आहे आणि कॉन्स्टिट्यूशन करताना डॉक्टर साहेब आंबेडकरांनी कोणत्या स्पीचेस पार्लमेंटमध्ये दिलेले होते, ते स्पीचेस अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्हाला ते कव्हर करायचे. आणि तिसरा, आपला लोकसभा जे नवीन बिल्स असतात त्यावेळी मिनिस्टरनी काय म्हणून प्रेझेंट केलं, तिथं बऱ्याच डिस्कशन वगैरे MPs करतात, ते डिस्कशन तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे. सांगायचं परिणाम असा आहे की सोशल मीडियाचा वापर तुम्हाला याप्रमाणे जर केला तर तुम्ही, सरांनी जसं म्हणलं ना की 1 वर्षामध्ये विथिन 100 रँक तुम्हाला सुद्धा येते. पण आपलं लोक तसं ना करताना YouTubeमध्ये रील्स पाहणे, मोबाईलमध्ये मूवीज पाहणे, नेटफ्लिक्स लावणे, हे सुद्धा जर केलं तर काहीच होत नाही. व्हॉटेवर सपोर्ट तुम्हाला आता दिलं, एवढा मोठे बुक्स, गट्टे, लास्ट टाइम सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा एक कॉपी दिला होता, हे एवढं करून सुद्धा तुम्हाला मनातून जर नाहीये की आम्हाला IAS बनवायचं आहे, IAS सोडा, व्हॉटेवर उंच पदावर तुम्हाला जायचं, तेच जर तुमच्या मनात नाहीये तर ते आपण कुठेही जाऊ शकत नाही. सो फर्स्ट ओनली थिंग दॅट यू हॅव टू कीप इन युअर माइंड इज यू हॅव टू स्टडी. आणि स्टडी करताना एक विजन ठेवा तुमच्या मनात की मी 5 वर्षानंतर मला असा व्हायचं आहे की आय एम टू बी समवन लाईक दॅट. विदाउट एम फक्त तुम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये मजा येत नाही, कधी मोटिवेशन कमी पडतोय. सो इफ यू थिंक दॅट, माझ्यासाठी एक कलेक्टर मॅडम होती, मला काहीच माहिती नव्हतं, मला फक्त त्या मॅडम सारखं व्हायचं होतं. तर आय हॅड जस्ट यूज टू कीप दॅट इन माइंड. जेव्हा कधी मला डिसअपॉइंटमेंट वाटलं की होतोय किंवा नाही, मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी प्रिलिम्समध्ये मला सुद्धा फक्त 40 मार्क 30 मार्क एवढंच येत होते. सो यू फर्स्ट स्टेप विल बी लाईक दॅट. कारण UPSC एवढा सोपा जर असेल तर सर्व लोक देतात. किती लोक देतात UPSC प्रिलिम्ससाठी? ॲटलिस्ट 20 लाख लोक अप्लाय करतात, त्यातून फक्त 200 सुद्धा नाही, 180 IAS बनतील. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला अनधिकृत कुणबी ओबीसीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला GR आणि सामान्य प्रशासन विभागाने 7 सप्टेंबर 2023 व 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेला GR सरकारने त्वरित रद्द करावा। याकरिता 7 ऑक्टोबर 2025 रोजी 5000 कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना 27% ओबीसी मध्ये समाविष्ट न करता त्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावे, अशी मागणीही मनोहर धोंडे यांनी केली। बघा, 2 सप्टेंबर 2025 ला महाराष्ट्र सरकारने जो आझाद मैदानावर शासन निर्णय काढून दिला, तो शासन निर्णय हा महाराष्ट्रातल्या 861 जातीचा समूह असलेल्या ओबीसी प्रवर्गाचा गळा घोटणारा आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या भावनिक असलेल्या मराठा समाजाची मोठी फसवणूक करणारा हा GR आहे। त्यामुळं शिवा संघटना म्हणून असेल का राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद म्हणून असेल, आमची मागणी आहे, मी उच्च न्यायालयात ही याचिका पहिली याचिका मीच दाखल केली, आमची मागणी आहे की हा 2 सप्टेंबर 2025 चा GR रद्द करा। हा GR फसवा यासाठी आहे की बोगस कुणबीकरण करण्याचं महाद्वार झालंय आणि यामधून येणारे बोगस कुणबीचे प्रमाणपत्र हे जात पडताळणीमध्ये किंवा न्यायालयामध्ये टिकणारे नाहीत। त्यामुळं जेव्हा ती वेळ निघून गेलेली असेल आणि नंतर ते रद्द होतील तेव्हा मराठा समाजाची घोर फसवणूक झालेली असेल आणि म्हणून हा 2 सप्टेंबरचा GR एकीकडे ओबीसी समाजाचा गळा घोटणारा आहे तर दुसरीकडे मराठा समाजाची मोठी फसवणूक करणारा आहे। म्हणून तो GR रद्द करा या मागणीसाठी आम्ही उच्च न्यायालयात ही कायदेशीर लढाई लढतो आहोत आणि रस्त्यावरची लढाई लढतो आहोत। मी उल्लेख केला की कालच्या 7 ऑक्टोबर 2025 ला ज्या आझाद मैदानावर तो 2 सप्टेंबरचा GR दिला, त्याच आझाद मैदानावर शिवा संघटनेचं पहिलं आंदोलन झालं। आज 9 ऑक्टोबरला कुणबी सेनेचं आंदोलन चालू आहे। उद्या 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये प्रचंड मोठा मोर्चा महामोर्चा आहे। येणाऱ्या 17 ऑक्टोबरला बीडमध्ये छगन भुजबळ साहेबांनी महामोर्चा जाहीर केला आहे। रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो आहोत आणि कायदेशीर लढाईसुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिवा संघटनेची पहिली याचिका दाखल झाली आणि त्यानंतर दुसऱ्या 6 याचिका, अशा एकूण 7 याचिकांची सुनावणी चालू आहे। हे बोगस प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा म्हणजे किंवा महाद्वार म्हणजे 2 सप्टेंबरचा GR, याचं उदाहरण मी आपल्याला दाखवायला हरकत नाही। आजच माझ्याकडे एक जातीचं प्रमाणपत्र आलेलं आहे। शरद पवार नावाचं व्यक्तिमत्व लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातले आहेत। यांनी, हे मराठा आहेत स्वतः, यांनी कुणबीचं जात प्रमाणपत्र काढायला 3 ऑक्टोबरला सकाळी अर्ज केलाय आणि 3 ऑक्टोबरलाच दुपारी कुणबीचं जात प्रमाणपत्र घेतलंय। एवढी सक्षम यंत्रणा झालेली आहे। शरद दिलीपराव पवार, रेणापूर तालुक्यातलं हे व्यक्तिमत्व आहे। तत्तापूर नावाचं गाव आहे। असे अनेक हे एकच नाही, सोशल मीडियावरती आमचे काही मंडळी ओपनली सांगतायत त्या GR मध्ये गावातील ऑब्लिक कुळातील नातेसंबंधातील व्यक्ती हा उल्लेख आलाय। म्हणजे एक गाव असेल त्यामध्ये पवार नावाच्या व्यक्तीचं कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असेल तर त्यांनी जर शपथपत्र 50 रुपयाच्या बॉन्डवर दिलं तर पूर्ण गाव कुणबी होणार आहे। पवार नावाचं काही मराठा समाजाचं असू शकतो असं नाही, तो इतर बी बंजारा असू शकतो, दलित असू शकतो किंवा कोणता ओबीसी असू शकतो, कोणी असू शकतो। नावाचं, एका नावाचं प्रमाणपत्र मिळालं गावातील, ते प्रमाणपत्र धारकांना जर शपथपत्र दिलं तर दुसऱ्याला प्रमाणपत्र द्या। कुळातील म्हणले, पुन्हा ऑब्लिक कुळातील, मराठा आहेत। कुळातीलचा अर्थ असा आहे कुळ वेगळा आणि वंश वेगळा। जात ही वंशावर ठरते, कुळावर नाही। अशा अनेक प्रकरणं आपल्याकडे आहेत। धर्म वेगळा आहे पण त्याची जात बदलत नाही, धर्म बदलू शकतो। आणि म्हणून आम्ही असे बोगस प्रमाणपत्र घेऊन उद्या येणाऱ्या नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत। बोगस प्रमाणपत्र धारक
हे जर निवडणुकीमध्ये आले तर आमचा खरा ओबीसी जो आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या ओबीसींना ओबीसीचं आरक्षण प्रतिनिधित्व देण्यासाठी दिलं आहे, एकही खरा ओबीसीचा प्रतिनिधी दिसणार नाही अशी अवस्था आहे. आणि हे बोगस कुणबी प्रमाणपत्र हे थांबले पाहिजे. 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. सरकारला काही इशारा आहे आपला? इशारा कशाला देतो? न्यायालयीन व्यवस्था आहे, याचं प्लॅटफॉर्म आहे. आम्ही रस्त्यावर आम्ही काही झुंडशाही करणार नाही. आणि माझा दावा आहे, जरांगे पाटलांच्या झुंडशाही पुढं लोकशाहीचा गळा घोटून सरकारने गुडघे टेकलेलं उभ्या महाराष्ट्रानं बघितलंय. आणि हे कधीच लोकशाहीला परवडणारं नाही. अशी झुंडशाही जर ते करू शकतात तर ओबीसी करू शकतात, पण आम्हाला करायची नाही, कारण आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. संबंध महाराष्ट्रात 33% अधिक नुकसान पिकांचे झाले असल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकरी शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा. कर्जमाफी योजनेला पीक व शेती ऊर्जाबरोबरच बचत गट व सावकारी व मायक्रो फायनान्सचा कर्जाचा समावेश करा. शेतमजुरांना नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये द्या. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रति एकरी 20,000 रुपये द्या. झालेले नुकसान योग्य मोबदला देऊन भरून द्या. बिघडलेले रस्ते पूल दुरुस्त करून द्या इत्यादी मागण्यांसाठी पूरग्रस्त व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. आज अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने लाल बावटा या कॉम्रेड उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चलत राहायचं पुढं, यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य असा मागण्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट मिळाली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालेलं आहे त्यांना या ठिकाणी शासनानं भरीव मदत केली पाहिजे, यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. कॉम्रेड उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे. आपल्यासोबत कॉम्रेड उद्धव शिंदे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. जून, जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाची नुकसान भरपाई सरकारनं देण्याचाही केला, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काही केली नाही. आणि सप्टेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नद्या दुथडी भरून वाहिल्या, नाले ओढे सगळ्या पाणी भरपूर आलं. त्याच्यामुळं दोन्ही बाजूची जमीन प्रचंड मोठ्या प्रमाणात खरडून गेली. पिकं तर खरडून गेली. पिकामध्ये सुद्धा गुडघाभर पाणी उभं राहिलं आणि त्याच्यामुळं कापूसाचे बोंड सगळे सोडून गेले. सोयाबीन वरच्यावर उगवतंय. अशा परिस्थितीमध्ये भरीव मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजे, पण सरकार ती मदत करीत नाही. मदत करण्याचा नुसता बहाणा करतं आणि प्रत्यक्षामध्ये मदत मात्र काही दिली जात नाही. आता काल मुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काय आम्ही देणार शेतकऱ्याला याच्या संबंधीच्या काही घोषणा केल्या. त्या सगळ्या घोषणा लबाड आहेत, चुकीच्या घोषणा आहेत. जुने जे काही द्यायचं होतं जाहीर केलेलं होतं, जुनं पॅकेज जाहीर केलेलंच नवीन संदर्भात त्यांनी मांडलं आणि 31,628 रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देतो असं त्यांनी जाहीर केलं. पण जुनेच पॅकेज नव्यानं ह्याच्यामध्ये केलेलं आहे. विम्याची रक्कम जी आहे, शेतकरी विमा प्रीमियम भरतात, शेतकऱ्याला विमा कंपनीला त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे. परंतु सरकारनं 5,000 कोटी रुपये ते सुद्धा या 31,000 कोटीमध्ये धरलेले आहेत. बाकी रोजगार हमी योजनेमधून ज्यांच्या कुणाच्या जमिनी गडबडून गेल्या, घरं नष्ट झाले, पिकं उद्ध्वस्त, त्याच्यामध्ये रोजगार हमीच्या मार्फतीनं देतो असं ते सांगतायत. रोजगार हमी केंद्र आणि राज्य सरकारची स्कीम आहे ती, त्याचा अर्थसंकल्पीयतेची तरतूद असते, बजेटची तरतूद असते. नवीन सरकार त्याच्यामध्ये काहीच देत नाही. तो न देताना सुद्धा तेही त्याच्यामध्ये आम्ही देतो असं धरतं. प्रत्यक्षात शेतकऱ्यासाठी सरकारनं 6,500 कोटी रुपये नवीन पॅकेज दिलेलं आहे. 31,000 कोटीची निश्चितची घोषणा आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी अशी ही सगळी घोषणा आहे. याच्यातून शेतकऱ्याला फार काही मिळणार नाही. पण सरकारनं हे ध्यानात ठेवावं. सरकार असं सांगतं की देशामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये असं पॅकेज दिलं नाही. ते पॅकेज आम्ही दिलेलं आहे. पण ही गोष्ट लबाड आहे. पंजाबमध्ये जो काही पाऊस झाला, अतिवृष्टी झाला, हेक्टरी 50,000 रुपये त्या ठिकाणी दिले. आपलं हे सांगतात की आम्ही देशामध्ये जास्त केलं. हे सगळं चुकीचं आहे. 6,500 कोटी फक्त महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यासाठी द्यायचं मान्य केलेलं आहे. तेव्हा हे अपुरी मदत आहे. तेव्हा सरकारनं अगोदरच निराशेच्या गर्तेत असणारा महाराष्ट्रातला शेतकरी
त्यांना चांगलं पॅकेज द्या. बाकी कारखानदार व्यापारी बाकीच्या लोकांचा जर नुकसानी धंदा गेला तर दिलेलं कर्ज सगळं त्यांना माफ करता. पण शेतकऱ्यासारख्या माणसाला जो शेतकरी सर्वांचा पोशिंदा आहे त्याला मात्र मदतीपासून तुम्ही वंचित ठेवता. तेव्हा हा शेतकरी यापुढे असं सहन करणार नाही. शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे. नाही मदत दिली याच्यापेक्षा आंदोलन पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा शेतकरी असं या ठिकाणी जाहीर करतोय. कॉम्रेड उद्धव शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करण्यात यावी आणि हा मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर निघालेला आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही, दिलीप बनकर, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.